आपल्याबरोबर आज प्रभाग क्रमांक 20 चे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अभिजित खतकर आहेत. नमस्कार. तर आज प्रभाग क्रमांक 20 ची तुम्ही सभा घेतली आणि एकूणच आता प्रचाराची सुरुवात झाली आहे. काय सांगाल याबद्दल? आज या प्रभाग क्रमांक 20 यामध्ये ही सभा नव्हती, तर एक मोठा गट महायुतीमध्ये दाखल झाला. यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना किंवा आता महायुतीच्या 5 उमेदवारांना एक नवीन ऊर्जा आणि नवीन बळ साळोखे परिवाराच्या माध्यमातून आले. त्यांनी त्यांचा गेली 25-30 वर्षाचा समाजकारण राजकारणाचा त्यांचा साळोखे परिवाराचा अनुभव आणि त्यांच्या घरामध्ये स्वर्गवासी बाळासाहेब साळोखे यांनी भोगलेलं नगरसेवक पद 1995 साली त्यांच्या माध्यमातून त्यांचा या प्रभाग क्रमांक जुना 79 सुर्वेनगर यामध्ये असणारा गट यांनी या भाजप महायुतीमध्ये प्रवेश केल्यामुळे आमच्या 5 उमेदवारांना ताकदीने आणि शक्तीनं आम्हाला ऊर्जा नवीन निर्माण झालेली आहे. त्यामुळे एक पाठबळ या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 79 मधली ताकद आणि 4ही प्रभागामध्ये पुढे जाताना हा प्रभाग सेफ आहे. या प्रभागामध्ये आपली माणसं ताकदीने आणि शक्तीने आपल्या सोबत आहेत. हे या मीटिंगच्या दरम्यान किंवा या सभेच्या दरम्यान आम्हाला तुम्हाला सांगावंच वाटतं. आता एकूणच आता तुम्ही प्रचाराला सुरुवात तर केलीच असेल, पण लोकांचा प्रतिसाद आणि येतेली निवडणूक याबद्दल काय सांगाल? लोकांचा प्रतिसाद आता आज बापूराव नगर मधून जाहीर पाठिंबा आला. असं प्रत्येक कॉलनीतील लोक महिला उत्स्फूर्तपणे आमच्या ह्या महायुतीला पाठिंबा देत आहेत. सगळ्याच उमेदवारांना महायुतीच्या पाठिंबा देत आहेत. त्यामुळं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा निर्माण होत आहे. तुम्हाला सांगायचं झालं तर या 5ही प्रभागामध्ये सगळ्या तालीम संस्था असतील, मंडळे असतील, महिला बचत गट असतील, सगळीच आमच्या खांद्याला खांदा लावून पाठिंबा देण्यासाठी आम्हाला सज्ज आहे. खरोखर आम्हाला नक्कीच आनंद होतो. ही जी निवडणुकीची लढत आहे ही अत्यंत चुरशीची असं वाटतंय. मग तुम्ही एकूणच ह्याला निवडणुकीकडे कसं पाहता? सर्वसामान्य जनता सोबत असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ही निवडणूक अजिबात चुरशीची वाटत नाही. कारण की या तुम्हाला सांगायला मला आनंद होतोय की या प्रभागातून जनतेनेच आम्हाला उभा केलंय. त्यामुळं ही निवडणूक चुरशीची माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत नाही. आज आपल्या बरोबर प्रभाग क्रमांक 20 चे उमेदवार अभिजित खतकर होत. ही निवडणूक त्यांच्यासाठी चुरशीची नाही आहे हे आज त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.